सध्या ना मी एक पुस्तक वाचत होते डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं. त्यांनी श्रीमंत लोकांचं मानसशास्त्र ना या पुस्तकातून खूप सुंदर पद्धतीने मांडले. त्यांनी सांगितलं गेलंय की तुम्ही जोपर्यंत श्रीमंत व्हायची ऍक्टिंग नाही करणार ना, जोपर्यंत श्रीमंत लोकांचा माइंडसेट तुम्ही डेव्हलप नाही करणार ना स्वतःच्या माइंडमध्ये, तोपर्यंत तुम्ही कधीच श्रीमंत नाही होणार. आता खूप लोक विचार करतील श्रीमंत लोकांची ऍक्टिंग म्हणजे एक्सपेन्सिव्ह वॉचेस घालणं, एक्सपेन्सिव्ह कपडे घालणं, 5 स्टार हॉटेल्समध्ये जाणं. हे बघा, ह्याला श्रीमंती नाही म्हणत. आधी हे सगळं क्लिअर करून घ्या. श्रीमंत लोकांचा माइंडसेट किंवा मानसशास्त्र काय सांगतं माहितीये, ती लोकांना वेळेची ना खूप जास्त व्हॅल्यू करतात. लक्षात घ्या, बिकॉज त्यांना माहिती आहे की टाइम ही अशी गोष्ट आहे ना जी एकदा निघून गेली की परत येणार नाही. आणि आपण मिडल क्लास लोक काय करतो, मॉल्समध्ये जातो रविवारी फिरायला, तासन तास घेत तर काही नाही, फालतूमध्ये तिथे फूड कोर्टमध्ये जाणार, पैसे खर्च करणार, खाणार आणि तासन तास टाइमपास करणार. एखादा ड्रेस, साडी घ्यायची, आपण 10 दुकानं फिरतो. अरे यार, तुम्हाला हे नाही कळत आहे का की जी गोष्ट एका तासात होणार आहे तिथे 5-5 तास आपण खर्च करतोय. म्हणजे एक तर आपण ना वेळेची व्हॅल्यू नाही करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीमंत लोकांच्या मानसशास्त्रामध्ये ना ती लोक आहेत ना एक्सक्युजेस देत नाहीत. लक्षात ठेवा, त्यांना गोष्ट करायची आहे ना, ती गोष्ट कशी होईल यावर ते लोक जास्त फोकस करतात. आपण काय करतो मिडल क्लास लोक, अरे हे नाही मी बिझनेस करू शकलो, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, घरातल्यानी सपोर्टच नाही केला, अरे बाबा मला हेल्थ बनवायची आहे पण सकाळी उठणार कोण, सकाळी मुलांचा डबा करायचा असतो, मुलांना शाळेत सोडायचं असतं. आपण नुसते ना प्रत्येक गोष्टीत एक्सक्युजेस देत बसतो. आणि लिटरली या पुस्तकात असं सांगितलंय ना, एक्सक्युजेस देणारा माणूस हा आयुष्यात कधी श्रीमंत होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे ना ही श्रीमंत लोक आहेत ना, ही आयुष्यात एक्सक्युजेस देत बसत नाहीत. खरं सांगते, ते लोक आहेत ना संधीचं सोनं कसं करतील, एखादी गोष्ट इम्पॉसिबल पण आहे ना तरी तो विचार करतील ना ही पॉसिबल कशी करता येईल. त्यामुळे ना एक्सक्यूज द्यायचा स्वभाव असेल ना तो आजपासूनच बंद करा. श्रीमंत लोकांच्या ना मानसशास्त्रामधली तिसरी महत्वाची गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली, ती म्हणजे ना ही लोक ना कोणाला सोल्युशन द्यायला, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या, लोकांचे भांडणं सॉल्व्ह करायला जात नाहीत. ही लोक दरवेळी ना स्वतःचा विचार करतात, स्वतःची बिझनेस ग्रोथ कशी होईल याचा विचार करतात, स्वतःला अपग्रेड कसं करता येईल ह्याचा विचार करतात आणि स्वतःच्या फॅमिलीचा विचार करतात. त्यामुळे या लोकांचा सर्कल आहे ना खूप छोटा असतो. आणि आपण मिडल क्लास लोक आपल्या लाईफमध्ये भले कितीही वाट लागलेली असू दे तरीही दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ना तुम्ही पहिले असता. स्वतःच्या आयुष्यामध्ये काय चाललंय त्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्याची किती वाट लागली आहे ना हे ऐकायला आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं. आणि ते तेवढंच नाही ठेवलंय तर जर तुम्ही अशा चाळीसारख्या ठिकाणी राहत असतील ना, तुम्हाला ना भाईचारा आणि तुम्हाला ते शेजार पाजारी आणि या गोष्टींमध्ये इतका जास्त इंटरेस्ट असतो ना, त्यामध्ये ना तुम्हाला कळतंय तुम्ही स्वतःचं किती नुकसान करून घेताय. स्वतःची जी एनर्जी तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठी खर्च केली पाहिजे, ती एनर्जी उगाचच तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात, स्वतःचे डोकेफोड करण्यामध्ये लावताय. अरे यार, मला तुम्हाला ना खरं सांगते ना, या मानसशास्त्र जे मी श्रीमंत होण्याचं वाचलंय ना, मला खरंच असं वाटतंय ना तुम्हालाही सांगायला, या 3 गोष्टी जर तुम्ही पण तुमच्या आयुष्यात करत असाल ना, आत्ता स्टॉप करा. खरंच श्रीमंत लोकांच्या या 3 गोष्टी माइंडसेटमध्ये क्लिअर ठेवा, तशा पद्धतीने ॲक्ट करायला सुरुवात करा. तुम्ही श्रीमंत होण्यापासून ना तुम्हाला कोणीच जगामध्ये ना कितीही तुम्हाला 7.5 असू दे, काय असू दे, काय असू दे, लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. करून बघा. आणि खरंच या गोष्टी पटल्या असतील ना, कमेंट करून मला सांगा रे, मला कळेल तरी नक्की तुम्हाला माझ्या गोष्टी पटतायत का नाही पटत आहेत.